नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद बंगळुरूकडून बी श्रेणी आणि 2.69 CGPA मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. नॅक तपासणी पथकाने नुकतीच महाविद्यालयाला भेट दिली. या समितीमध्ये अध्यक्ष प्राध्यापक अशोक पाटील, समन्वयक प्राध्यापक सुधांशु रंजन मोहपात्रा आणि सदस्य डॉक्टर रजनी धिंगरा यांचा समावेश होता. नॅक तपासणी पथकाने महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाला अर्थात प्रशासकीय कार्यालय, ग्रंथालय, परीक्षा कार्यालय, मूट कोर्ट, DLLE कार्यालय, विधी सहाय्यक केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग येथे भेट देत संबंधित विभाग प्रमुखांशी संवाद साधला आणि महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीवर अहवाल तयार केला, जो नॅक पोर्टलवर अपलोड करण्यात आला. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 64.14% मतदान झाले. कोकण विभागात 1,27,769 पुरुष आणि 95,639 महिला असे एकूण 2,23,408 मतदार आहेत. त्यापैकी 84,665 पुरुष आणि 58,632 स्त्री अशा एकूण 1,43,297 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोकण पदवीधर मतदारसंघात ठाणे 58.42, पालघर 63.23, रायगड 67.59, रत्नागिरी 69.14, सिंधुदुर्ग 79.84 असे एकूण 64.14% मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीची मतमोजणी 1 जुलै रोजी नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 24 येथील आगरी कोळी संस्कृती भवनात होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट म्हणून कळंबोली स्टील मार्केटची ओळख आहे. मात्र याच परिसरात होत असलेल्या अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशानुसार कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साठे यांनी भीमा कॉम्प्लेक्स स्टील मार्केटमधील ट्रक, कंटेनर, ट्रेलर, मिक्सर या अवजड वाहन चालकांची बैठक घेतली. यावेळी स्टील मार्केटमधील पार्किंगच्या गंभीर समस्येबाबत वाहन चालकांना सूचना देण्यात आल्या. तसेच वाहन पार्किंग करताना एकेरी पार्किंग व्यतिरिक्त कोणीही स्टील मार्केटमधील सर्व्हिस रोड आणि इतरत्र रोडवर कुठेही आपली वाहने दुहेरी अथवा तिहेरी पार्किंग करणार नाही, याबाबत कळंबोली वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना सक्त ताकीद दिली. असे करताना कोणी आढळल्यास त्या वाहनांवर गंभीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. वैदिक संस्कृती सेवा संस्था आणि त्यांची सहयोगी संस्था असेच ISR फाउंडेशनतर्फे आंबा आणि पेरूच्या फळझाडांची लागवड पनवेल येथे करण्यात आली. तर खारघर येथे देखील शेकडो झाडे लावण्यात आली. येत्या 100 दिवसात 5,000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प या संस्थेने सोडला असून पुढील काही दिवसात ही रोपे लावण्यात येणार आहेत. पनवेलसह खारघर गुरुद्वारा साहिबच्या मागे आणि बाजूला कडुनिंब, पिंपळ, वड, आंबा, बदाम, जॅकफ्रूट आणि अशोकाची 100 झाडे लावण्यात आली. काही दिवसात 150 झाडे लावण्यात येणार आहेत. पलावा शहरात 100 कडुलिंबाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. सेक्टर 2 मधील वेलफेअर शाळेच्या आवारात वैदिक संस्कृती सेवा संस्था आणि उल्वे बंगाली वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने कडुनिंब, पिंपळ, बदाम, अशोक आणि गुलमोहर या 50 झाडांची लागवड करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा आयुक्त मंगेश चितळे यांनी मुख्यालयात घेतला. यावेळी त्यांनी कंत्राटदारांना कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. जे कंत्राटदार कामात कुचराई करत आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, सर्व कनिष्ठ अभियंते, संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रात सध्या स्वराज्य मुख्यालय, कळंबोली, कामोठे, खारघर येथील प्रभाग कार्यालय, आदई सर्कल येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमी, खारघर, काळुंद्रे, नवीन पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खारघर येथील महापौर बंगला, महापालिका क्षेत्रातील 4ही प्रभागातील कॉन्क्रीट या सर्व विकास कामांची माहिती, सद्यस्थिती असा सविस्तर आढावा आयुक्तांनी घेतला। पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी येथील जय हनुमान मंदिरात श्री समर्थ सद्गुरुनाथ दादा महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या सप्ताहाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली। त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर, अरुण शेठ ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई लेनवर कारचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। कारमधील सर्व प्रवासी कल्याणमधील आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील भाविक कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन करून घरी जात होते। त्यांची एर्टिगा कार खोपोली हद्दीत आली असताना चालक जयदेव चौधरी यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार डिवायडर धडकून गंभीर अपघात झाला। या अपघातात लहू कारभारी यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक जयदेव चौधरी, संतोष भोई, दिनकर बापू पाटील, नरेश जाधव आणि मदन कारभारी हे जखमी झाले आहेत। सर्व जखमींना कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कशेडी बोगद्यातून आता प्रवास सुखकर होणार आहे। कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्ट अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना आता विना अडथळा प्रवास करता येणार आहे। गणेशोत्सवाच्या काळात हजारो चाकरमानी कोकणात जातात, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। आता कशेडी घाटातील या बोगद्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे या बोगद्यातून चाकरमान्यांना प्रवास करता येणार आहे। महामार्गावर कशेडी बोगद्यात ये-जा करण्यासाठी 2 स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले आहेत। एक बोगदा सध्या वाहतुकीसाठी सुरू असून दुसरा ऑगस्ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मानस आहे। मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाच्या फी माफीबद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर निघेल, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी मंत्री पाटील कोल्हापुरात आले आहेत। यावेळी ते म्हणाले की मुलींच्या व्यावसायिक फी माफीचा निर्णय शासनाने घेतला आहे, परंतु कोकण पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासन आदेश निघू शकला नाही। तसेही या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही महिना आहे, त्याआधीच शासन आदेश निघेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे।